नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या सेशनमध्ये. आपण लास्ट सेशनला इम्प्लिसिट फंक्शन हा पार्ट बघत होतो आणि तोच पार्ट आपण ह्या सेशनला कंटिन्यू करणार आहोत. त्यातले आपले 2 प्रॉब्लेम्स झाले होते. आपण लास्ट सेशनला इम्प्लिसिटचे काही प्रूफ पण बघितले होते. तेच प्रूफ आपण कंटिन्यू करणार. एक्सरसाइज आपली 1.3 सुरू आहे आणि आज आपण बघणार आहोत एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 5. ओके, लास्ट सेशनपासून आपण प्रूफ सुरू केले होते, तेच आपण आजच्या सेशनला पण कंटिन्यू करणार. राईट. सो मग क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मधलं एक्झाम्पल, इफ लॉग ऑफ एक्स क्यूब मायनस वाय क्यूब ओव्हर एक्स क्यूब प्लस वाय क्यूब टू द बेस 10 is equal to 2, then show that dy over dx is equal to minus 99 x square over 101 y square. असं आपल्याला त्यांनी प्रूफ करायला सांगितलंय. राईट. आता जे लास्ट सेशनला आपण प्रूफ बघितले होते त्याच्यामध्ये काय होतं, गिवन असंच होतं काहीतरी. लॉगच्या होत्या टर्म्स, ट्रिग्नॉमेट्रीच्या होत्या, एक्सपोनेन्शियलच्या होत्या. पण dy बाय dx आपण लास्ट सेशनला जे प्रॉब्लेम घेतला त्याच्यामध्ये सगळीकडे y बाय x होता. मी आता इथं थोडा dy बाय dx वेगळा असणारा पण प्रूफ घेतलेला आहे. ओके, मग आता हे सगळे 99, 101 वगैरे हे सगळे आपल्याला प्रूफमधूनच मिळतील. ओके, बघूया मग. सो आय विल फर्स्ट कन्सिडर द गिवन पार्ट. सो कन्सिडर log of x cube minus y cube over x cube plus y cube to the base 10 is equal to 2. आता टू द बेस 10 आहे. टू द बेस e असेल तर इकडे e जातो. आता टू द बेस 10 आहे म्हटल्यानंतर बाय डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम ह्याला जर आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तर हा 10 इकडे जाईल बेसला. सो काय मिळेल आपल्याला, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब ओव्हर एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 10चा स्क्वेअर. ओके, सो परत इथं न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर आला. मी सांगितलेलं की यू अपॉन व्ही कधी वापरायचं नाही शक्यतो, मग हा पलीकडे जा घेता येईल आपल्याला. सो व्हॉट आय हॅव, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू 10चा स्क्वेअर 100 एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. बघा लास्ट सेशनचे जे प्रॉब्लेम होते ते अशाच टाईपचे होते. ओके, सो 100ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज 100 एक्स क्यूब प्लस 100 वाय क्यूब. वाय एका साईडला घ्या, एक्स एका साईडला घ्या. राईट. सो मी एक्स इकडं आणतो, वाय तिकडं नेतो. सेम जसं लास्ट सेशनच्या प्रॉब्लेममध्ये केलं होतं आपण. सो आय हॅव एक्स क्यूब मायनस 100 एक्स क्यूब इज इक्वल टू 100 वाय क्यूब प्लस वाय क्यूब. हा मायनस वाय क्यूब पलीकडं, हा 100 एक्स क्यूब इकडं. सो काय मिळालं तुम्हाला, मायनस 99 एक्स क्यूब इज इक्वल टू 101 वाय क्यूब. So what is y cube? Y cube is equal to minus 99 over 101 x cube. घ्या डेरिव्हेटिव्ह. आता घेता येतं ना. दिस इज युअर कॉन्स्टंट. आता ह्याला ए वगैरे म्हणायची काय गरज नाही आहे, फार मोठा कॉन्स्टंट नाही आहे हा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर, वायचा dy बाय dx इज इक्वल टू मायनस 99 अपॉन 101 ॲज इट इज. एक्स क्यूबचा 3x स्क्वेअर आणि एक्सचा 1. सो आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे dy ओव्हर dx. सो व्हॉट इज dy ओव्हर dx, इट इज मायनस 99 अपॉन 101 3x स्क्वेअर ओव्हर 3y स्क्वेअर. कारण dy बाय dx इज इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे ना आपल्याला.
म्हणून मी हा 3y² इकडे घेऊन आलो. सो व्हॉट इज dy ओव्हर dx? इट इज -99/101. 3 and 3 get cancel. x² ओव्हर y². अँड आय थिंक दॅट इज युअर प्रूफ. फक्त त्यांनी ब्रॅकेट टाकलेलं नाही आहे, हरकत नाही. सो dy/dx इज -99x² So hence your proof. ठीक आहे. म्हणजे जरी प्रूफ dy/dx प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये वेगळा असू शकतो, नॉट नेसेसरी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तो y/xच असावा. ह्या ठिकाणी x²/y² दिलाय, तो आपण प्रूव्ह केला. ओके, ठीक आहे. बघा आता असेच काय काय वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपण बघूया क्वेश्चन नंबर 5 मधले. So next one is very important one. If e raised to x plus e raised to y is equal to e raised to x plus y, then show that dy by dx is equal to minus e raised to y minus x. A very important proof for 4 marks. 4 मार्काला हे प्रूफ आहे आणि हे आय थिंक लास्ट इयरला म्हणजे 2019 का 2020 मार्च 2020 आय थिंक मार्च 2020च्या बोर्ड एक्झामला विचारलं होतं किंवा आय थिंक 2019ला विचारलं असेल. दोन्हीपैकी कुठेतरी विचारलं होतं फॉर 4 मार्क्स इन सेक्शन डी. राईट. सो अशा टाईपचे प्रूफ किती स्टेप्स आहेत, किती कन्सेप्ट आहेत त्याच्यावरती त्याचे मार्क्स ठरतात की तो 3 मार्काला आहे का 4 मार्काला आहे. ओके. सो नंबर ऑफ फॉर्म्युलेज, नंबर ऑफ स्टेप्स जास्त असतील, नंबर ऑफ कन्सेप्ट जास्त असतील तर 4 मार्काला असेल. थोडे कन्सेप्ट कमी असतील, फॉर्म्युलेज कमी असतील तर 3 मार्काला असेल. बघूया मग. आता हे इफ हे दिलेलं आहे हे ॲक्च्युअली पॉसिबल नसतं, तुम्हाला माहिती आहे. e raised to x plus e raised to y इज नॉट इक्वल टू e raised to x plus y. इंटू असेल तर असतं, पण त्यांनी दिलेलं आहे हे इफ मध्ये, याचा अर्थ यू कॅन यूज दॅट. राईट. सो कन्सिडर. आता आपल्याला माहिती आहे जे आपल्याला दिलेलं असतं ते आपण पहिल्यांदा घेतो. e raised to x plus e raised to y is equal to e raised to x plus y. आता e raised to x चं डेरिव्हेटिव्ह निघतं ना. सो दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह घेता येईल आपल्याला. दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो दॅट इम्प्लाइज e raised to x e raised to x प्लस e raised to y e raised to y आणि y dy by dx. दॅट इज इक्वल टू e raised to x plus y चं डेरिव्हेटिव्ह e raised to x plus y e raised to x plus y इंटू x plus y चं डेरिव्हेटिव्ह d by dx ऑफ x plus y. Step by step. So that implies e raised to x plus e raised to y into dy by dx. That is equal to e raised to x plus y into x derivative 1, y derivative dy over dx. डेरिव्हेटिव्ह सगळे झाले. आता ब्रॅकेट्स काढून घ्या सगळे. So that implies e raised to x plus e raised to y dy by dx is equal to e raised to x plus y into 1 plus e raised to x plus y into dy by dx. आतमध्ये मल्टिप्लाय केलं. त्यानंतरची स्टेप काय आपली असते तर dy by dx आपले सगळे एका साईडला घेऊन यायचे, कारण शेवटी आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे dy by dx इज इक्वल टू. त्यामुळे पहिल्यांदा dy by dx काढणं मॅन्डेटरी आहे, त्यानंतर बघायचं की आपलं प्रूफ काय. सो हा पार्ट इकडे घेऊन येऊया आणि हा e raised to x पलीकडे घेऊन जाऊया. सो पहिल्यांदा इकडचा ॲज इट इज लिहितो e raised to y dy by dx. हा प्लस इकडं मायनस e raised to x plus y dy by dx. e raised to x plus y e raised to x मायनस पलीकडे. ओके. इथून dy by dx कॉमन निघते
सो dy बाय dx कॉमन घ्या. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं e रेस टू y मायनस e रेस टू x प्लस y, e रेस टू y मायनस e रेस टू x प्लस y इज इक्वल टू RHS तसाच e रेस टू x प्लस y मायनस e रेस टू x. ओके, इथंपर्यंत काय शंका नसावी. dy बाय dx काढायचं आहे, ब्रॅकेटने आतमध्ये मल्टिप्लाय करा, RHS ला मल्टिप्लाय करा. सो व्हॉट इज dy बाय dx? e रेस टू x प्लस y मायनस e रेस टू x अपॉन e रेस टू y मायनस e रेस टू x प्लस y. ओके, आता बघा आपल्याला प्रूव्ह करायचं e रेस टू y मायनस x. आता इथं e रेस टू x प्लस y आहे, इथं e रेस टू x प्लस y आहे, राईट. सो e रेस टू x प्लस y ची व्हॅल्यू त्यांनी किती दिली आहे गिवन मध्ये? e रेस टू x प्लस e रेस टू y गिवन आहे ना. सो कॅन आय सबस्टिट्यूट दॅट व्हॅल्यू? करा सबस्टिट्यूट. सो दॅट इम्प्लाइज dy ओव्हर dx इज इक्वल टू e रेस टू x प्लस y म्हणजे काय? e रेस टू x प्लस e रेस टू y मायनस e रेस टू x ओव्हर इथं e रेस टू y मायनस मायनस आहे म्हणलं की ब्रॅकेट टाकायचा e रेस टू x प्लस e रेस टू y व्यवस्थित. सो व्हॉट आय गेट? दॅट इम्प्लाइज dy ओव्हर dx इज इक्वल टू, मी आता मोठा ब्रॅकेट टाकतो न्यूमरेटर मध्ये, e रेस टू x ला e रेस टू x कॅन्सल, e रेस टू y वरती मायनसनी आतमध्ये मल्टिप्लाय e रेस टू y मायनस e रेस टू x मायनस e रेस टू y. मायनसनी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं की साइन बदलतात. सो दॅट इम्प्लाइज dy ओव्हर dx इज इक्वल टू, हे कुठून आणलं तर फ्रॉम गिवन. इफ यू वॉन्ट यू कॅन राईट द रिझन. सो dy बाय dx इज e रेस टू y ॲज इट इज e रेस टू x, इथं e रेस टू y ला e रेस टू y कॅन्सल, खाली काय राहिलं मायनस e रेस टू x. तुम्हाला दोन्ही न्यूमरेटरला पाहिजे हरकत नाही, e रेस टू x वरती घेऊन जावा. आपल्याला माहिती आहे खाली पॉवर प्लस असेल तर वरती मायनस जाते आणि हा मायनस इकडे द्या. सो काय आलं dy ओव्हर dx इज मायनस वरती देतो e रेस टू y इंटू e रेस टू मायनस x, कारण खाली प्लस आहे वरती जाताना मायनस. सो व्हॉट आय हॅव dy ओव्हर dx इज मायनस e रेस टू y मायनस x. हेन्स युअर. सो दिस प्रूफ वॉज फॉर 4 मार्क्स इन बोर्ड एक्झाम. ठीक आहे, तुम्हाला इथं डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित घेता आले पाहिजेत, सेपरेट व्यवस्थित करता आलं पाहिजे, dy बाय dx काढता आलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण गडबडीत काय करतो तर e रेस टू x प्लस y ला e रेस टू x इंटू e रेस टू y लिहितो, e रेस टू x कॉमन काढतो पण y मायनस x मिळत नाही. ओके, म्हणून ही स्टेप इथं वापरायला पाहिजे कंपल्सरी आपल्याला ह्या प्रूफसाठी, म्हणून गिवन आहे, राईट. हे जर गिवन नसतं तर मी हे वापरलं नसतं, वापरताच येत नाही ते ॲक्च्युली, आणि मग प्रूफ दिलं. त्यामुळे ज्या पद्धतीनं गिवन असेल त्या पद्धतीनंच तुमचं प्रूफ असेल, राईट. फक्त गिवन जे आहे ते व्यवस्थित बघायचं. पुढं अशाच टाईपचे काही प्रॉब्लेम्स बघूया आपण. सो इफ x रेस टू y इज इक्वल टू e raised to x minus y, then show that dy by dx is equal to log x over 1 plus log x ब्रॅकेटचा स्क्वेअर. असं प्रूफ आहे आपलं. आता गिवन मध्ये RHS ला एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, LHS ला x रेस टू y म्हणजे फंक्शन टू द पॉवर फंक्शन आहे.
सो फंक्शन टू द पॉवर फंक्शन असल्यामुळं आपल्याकडे एकच पर्याय राहतो, फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर आपण काय करतो, दोन्ही साईडला लॉग घेतो, त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं पुढं जाताच येत नाही. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो काय येईल, log of x raised to y is log of e raised to x minus y. y पुढं y log x is equal to x minus y log e. Now what is log e? 1. So I have y log x is equal to x minus y. आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहिजे, घ्या डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इकडे u इंटू बी, y इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वायचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस डी वाय बाय डी एक्स. दुसरा काय ऑप्शन नाही आपल्याकडं. ठीक आहे इथंपर्यंत. पुढं आता आपल्याला जशा टर्म्स पाहिजेत त्या पद्धतीनं कलेक्ट करत जायचं. सो डी वाय बाय डी एक्स एकत्र पाहिजे, सो डी वाय बाय डी एक्सच्या टर्म्स एकत्र घ्या. इकडं काय मल्टिप्लिकेशन नाही आहे, सो हे आणि हे एकत्र पाहिजे असेल तर मी हा ब्रॅकेट काढून टाकतो, ब्रॅकेटनं जर कन्फ्युजन होत असेल तर. सो हा डी वाय बाय डी एक्स इकडं घ्या, अजून डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, सो डेरिव्हेटिव्ह घेऊन मग बघूया आपण काय येते. सो दॅट इम्प्लाइज वाय बाय एक्स प्लस लॉग एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 मायनस डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्सच्या टर्म्स. सो डी वाय बाय डी एक्स एकत्र, हा डी वाय बाय डी एक्स इकडं, हा वाय मायनस एक्स तिकडं. सो लॉग एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 मायनस वाय बाय एक्स. ठीक आहे, डी वाय बाय डी एक्स कॉमन घ्या. सो लॉग एक्स प्लस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 मायनस वाय बाय एक्स. आता आपल्याला ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं ॲडजस्टमेंट्स करून घ्यायच्या. इथं काय आलं, x minus y, right? So I have dy over dx is equal to x minus y over x into 1 plus log x. So इथंपर्यंत आलो आपण dy by dx ला. आता ज्या पद्धतीनं आपल्याला ॲडजस्टमेंट्स आहेत त्या पद्धतीनं ॲडजस्टमेंट्स करायच्या. बघा आपल्याला काय काय मिळाले आधी ते बघूया आणि मग आपण पुढे जाऊ. आपल्याला काय काय मिळाले प्रूफमधलं, खाली 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर पाहिजे. सो त्यातली फक्त एकच टर्म मिळाली आहे 1 प्लस लॉग एक्स, म्हणजे आणखीन 1 प्लस लॉग एक्स एक पाहिजे आणि वरती लॉग एक्स पाहिजे. ओके, मग आता वरती लॉग एक्स कधी येईल, वरती आपल्याकडे एक्स मायनस वाय आहे, इथून एक्स मायनस वायची व्हॅल्यू टाकता येईल. आय विल कॉल दिस ॲज इक्वेशन 1. ज्या गरज आहे त्यालाच मी फक्त इक्वेशन्स म्हणणार, बाकी कोणाला नाही. सो इक्वेशन 1 वरून आपण काय करू शकतो, एक्स मायनस वायची व्हॅल्यू वरती टाकू शकतो. काय आली, वाय लॉग एक्स. त्याचा बेनिफिट काय झाला, मला लॉग एक्स तरी मिळाला. ओके, सो व्हॉट इज डी वाय बाय डी एक्स. सो यू हॅव वाय इंटू लॉग एक्स ओव्हर एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. कुठून आलं हे, फ्रॉम इक्वेशन 1. रिझन द्यायचं जे आपण सबस्टिट्यूट टाकतो त्याला. आता लॉग एक्सचा विषय मिटला, एक 1 प्लस लॉग एक्स मिळालं. आता आपल्याला नको आहे वाय आणि एक्स. मग आता वाय बाय एक्स, वाय आणि एक्सच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट कराव्या लागतील. मग आता वाय आणि एक्स तुम्हाला कुठं दिसतंय बघा, जिथं आपल्याला वाय आणि एक्स दिसते तिथून व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. मग आयदर वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा किंवा एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. जी आपल्याला पॉसिबल आहे ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. मग वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येते का एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येते बघायचं. कुठं कुठं व्हॅल्यूज आपल्याला मिळालेत. इक्वेशन 1 एक आहे, इक्वेशन 1 वरून आपण
ऑलरेडी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, त्यामुळे तिथं परत सबस्टिट्यूट करता येत नाही. मग एक्सची व्हॅल्यू कुठून सबस्टिट्यूट करता येते का बघा. एक्स कुठं आहे, एक्स इथं आहे. सो इथं लॉग एक्स आहे आपल्याकडं, एक्स नाही आहे. मग एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स कुठं सबस्टिट्यूट करता येते का. ज्या व्हॅल्यूज आपल्याला सबस्टिट्यूट करता येतील व्यवस्थित त्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या. मग स्टेप एखादी कमी जास्त झाली तरी काही फरक पडत नाही. मग आता इथं बघा मी काय करतो, आय विल सबस्टिट्यूट, किंवा मला इथून कुणाची तरी एकाची व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल. मग कुणाची एकाची व्हॅल्यू काढून घेऊया. सो आय हॅव हिअर वाय बाय एक्स. मग इथून मी समजा लॉग एक्सची व्हॅल्यू काढली तर ती काय होती, एक्स मायनस वाय अपॉन वाय. आणि इथून एक्सची व्हॅल्यू ई रेस टू जाते, पण आपल्या प्रूफमध्ये कुठंही ई रेस टू नाही आहे. ओके, सो व्हॉट आय विल डू इज, इथं मला आणखीन एक 1 प्लस लॉग एक्स मिळालं पाहिजे. ओके, सो आणखीन एक 1 प्लस. ओके, मग आता मी काय करणार, इथून एक्सची व्हॅल्यू काढणार इक्वेशन 1 वरून. हा वाय इकडे जाईल प्लस वाय होईल, राईट. सो इथं डायरेक्ट मी करतो इथून. सो दॅट इम्प्लाइज dy ओव्हर dx इज इक्वल टू y log x ओव्हर. बघा आता इथून एक्सची व्हॅल्यू काय आली, हा मायनस वाय इकडं आला, मायनस वाय इकडं आला की प्लस वाय होईल. सो आय हॅव वाय लॉग एक्स प्लस वाय. एक्सच्या जागी ह्याच्या जागी काय केलं, इथून एक्सची व्हॅल्यू काढली, जो मायनस वाय आहे तो पलीकडे आणला. सो आय हॅव वाय लॉग एक्स प्लस वाय. सबस्टिट्यूशन्स कळाली व्यवस्थित. आणि पुढचा 1 प्लस लॉग एक्स तसाच. रिझन ह्याला परत फ्रॉम इक्वेशन 1. आता बघा डिनॉमिनेटर. सो जर तुम्ही डिनॉमिनेटर बघितला तर डिनॉमिनेटर मधून y कॉमन निघतोय इथून. सो आय विल टेक y कॉमन. सो dy ओव्हर dx इज y log x ओव्हर y कॉमन log x प्लस 1 इंटू 1 प्लस log x. सो न्यूमरेटरचा y आणि डिनॉमिनेटरचा y दोन्ही y कॅन्सल होतील. सो व्हॉट आय गेट, dy बाय dx इज इक्वल टू log x. log x प्लस 1 काय किंवा 1 प्लस log x काय, दोन्हींच्या व्हॅल्यू सारख्याच असतात. सो दॅट इज युअर प्रूफ. ओके, सो दॅट इज हाऊ वी विल प्रूव्ह दॅट. लास्ट जो एक्झाम्पल घेतलं त्यामध्ये पण असंच होतं, फक्त dy बाय dx जो होता त्याच्यामध्ये लॉग एक्सच्या टर्म नव्हत्या, एक्स क्यूब एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर होतं, इथं लॉग आले. सबस्टिट्यूशन्स आपण कशा करतो त्यावरती ते सगळं डिपेंड करतं. ठीक आहे. सो लेट अस मूव टू नेक्स्ट प्रॉब्लेम. सो इफ आय हॅव y is equal to under root cos x plus root cos x plus root cos x plus dot 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 up to infinity, then show that dy over dx is equal to sin x upon 1 minus 2y. अशा पद्धतीचं प्रूफ करायचं आपल्याला. बघा आता स्क्वेअर रूटची ॲडिशन इन्फिनिटीपर्यंत आहे, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये प्लस स्क्वेअर रूट प्लस परत प्लस स्क्वेअर रूट आणि व्हॅल्यू तीच आहे, कॉस एक्स कॉस एक्स कॉस एक्स असं इन्फिनिटीपर्यंत आहे. So firstly I'll consider the given part. So consider y is equal to square root cos x plus square root cos x plus square root cos x plus dot 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 up to infinity. आता हे इन्फिनिटी म्हणजे असं तुम्ही किती वेळा घेऊ शकता. ओके, सो
y इज इक्वल टू, बघा आता इथं कॉस एक्स प्लस, इथून मी जर परत सुरुवात केली तर हे इन्फिनिटीपर्यंतच आहे ना, इन्फिनिटीमधून एक कॉस एक्स बाहेर काढला तर काय फरक पडत नाही इन्फिनिटीला, राईट. सो हे मी जे पूर्ण अंडरलाईन केलेली आहे, ह्या पूर्ण अंडरलाईन म्हणजे काय आहे, परत रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स अप टू इन्फिनिटीपर्यंत. सो हे जे पूर्ण ह्या प्लसच्या पुढचं जे स्क्वेअर रूट आहे त्याच्या जागी मी वाय सबस्टिट्यूट करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही येणार, कारण वाय म्हणजेच रूटमध्ये सगळ्या कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स आहे ना. सो हा एक कॉस एक्स तसाच ठेवला तर ह्या पुढच्या रूटसाठी मी वाय सबस्टिट्यूट करू शकतो, वाय सबस्टिट्यूट करायला काय प्रॉब्लेम नाही. सो व्हॉट आय हॅव, कॉस एक्स प्लस वाय, राईट. आणि रिझन याला फ्रॉम गिवन. हे लक्षात आलं का बघा सगळ्यांच्या, मी काय म्हणतोय ते, हे रूटच्या पुढचं जे आहे ना हे, ह्याला मी काय म्हटलं, वाय म्हटलं. आता हे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, स्क्वेअर रूट आहे, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेण्यापेक्षा आपण काय करूया, स्क्वेअर करूया, ते प्रेफर ते बरं पडेल. सो स्क्वेअरिंग बोथ साइड्स, what I get, y square is cos x plus y. Now can I take derivative on both side, दोघं सगळ्यांचा डेरिव्हेटिव्ह निघतो. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, व्यवस्थित डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, y स्क्वेअरचा 2y dy ओव्हर dx इज इक्वल टू cos x चा मायनस साइन एक्स आणि वायचा डी वाय ओव्हर डी एक्स. परत डी वाय बाय डी एक्सच्या टर्म्स एका साईडला, सो हा डी वाय बाय डी एक्स पलीकडे घेऊन जावा. 2y डी वाय बाय डी एक्स मायनस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. इथून डी वाय बाय डी एक्स कॉमन निघेल. सो इफ आय टेक डी वाय बाय डी एक्स कॉमन, व्हॉट आय गेट, 2y minus 1 is equal to minus sin x. So what is dy by dx? So dy by dx is minus sin x over 2y minus 1. प्रूफ काय आहे, आपल्याला sin x प्लस पाहिजे, हरकत नाही, खालून मायनस कॉमन घ्या, डिनॉमिनेटर मधून जर मी मायनस बाहेर घेतला, सो आय हॅव मायनस साइन एक्स ओव्हर मायनस इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2. न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा मायनस कॅन्सल. व्हॉट इज डी वाय बाय डी एक्स, साइन एक्स ओव्हर 1 मायनस 2y अँड दॅट इज युअर प्रूफ. ओके, त्यामुळे जरी ते प्रॉब्लेम मोठा दिसत असला तरी घाबरायचं नाही अजिबात, पुढे इन्फिनिटी असल्यामुळं ते त्या पद्धतीनं घेता येतं. आता कॉस एक्सच्या तिथं काही असेल, साइन एक्स असेल, इकडे फक्त कॉस एक्स येईल, म्हणजे इथं साइन एक्स प्लस साइन एक्स, किंवा लॉग एक्स असेल तर लॉग एक्सच्या रिलेटेड इथं आपल्याला लॉग एक्स प्लस वाय मिळेल. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वेगळा असेल, 1 अपॉन एक्स असेल, त्यामुळे इथं 2y मायनस 1 तर तेच राहील, फक्त इथं 1 अपॉन एक्स येईल. सो 1 अपॉन एक्स 2y मायनस 1 असं प्रूफ येईल. सो ह्या कॉस एक्सच्या जागी तुम्ही काहीही सबस्टिट्यूट करू शकता, फक्त जे ह्या कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल ते इथं येईल, बाकी काय येणार नाही. म्हणजे 1 मायनस 2y विल बी कॉन्स्टंट, फक्त इथं कॉस साइन एक्स आलं, इकडं कॉस एक्स येईल, इकडं कॉस एक्स आलं, इकडं साइन एक्स येईल, इकडं लॉग एक्स आलं, इकडं 1 मायनस एक्स येईल. त्या पद्धतीने त्याच्यात चेंजेस होत जातील, साइन त्याप्रमाणे चेंज होईल. प्रोसिजर हीच, देअर इज नो अनादर प्रोसिजर. आता समजा स्क्वेअर रूटच्या ऐवजी आपल्याकडं पॉवर्स आहेत, म्हणजे समजा y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स रेस टू अप टू इन्फिनिटी असं आहे, म्हणजे पॉवर इन्फिनिटीमध्ये आहे. देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट dy बाय dx इज y स्क्वेअर ओव्हर 1 x इंटू 1 मायनस लॉग y, असं काहीतरी आपल्याला प्रूव्ह करायचं, राईट. बघा कॉन्सेप्ट तीच जी आता मी वापरली, रेस टू इन्फिनिटी आहे,
सो रेस टू इन्फिनिटी म्हणजे काय, इन्फिनिटीपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढायचे नाहीत, तर त्याची परत व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची दिलेली. सो वी हॅव अ प्रूफ. Consider. So we have y is equal to x raised to x raised to x raised to up to infinity. So हा जो x raised to x raised to x raised to आहे, हा परत x raised to x raised to आहे ना सगळं वरचं हे, आणि हे जे काही मी गोल केले त्याच्या जागी परत y सबस्टिट्यूट करता येईल जसं मी आधीच्या प्रॉब्लेम मध्ये केलं. सो व्हॉट आय हॅव, y is equal to x raised to y. Reason from given. आता इथे x raised to y आलं म्हणजे फंक्शन raised to फंक्शन आलं. सो टेकिंग log on both side. दोन्ही साईडला मी काय करणार, log घेणार. सो व्हॉट आय हॅव, log y is equal to log of x raised to y. So हा y पुढे येईल. So what I have, log of y is equal to y log x. Reason, since log of m raised to n is n log m, किंवा डायरेक्ट बाय लॉ ऑफ एक्सपोनंट म्हटलं तरी चालतं. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह घेता येतात, डेरिव्हेटिव्हला काय प्रॉब्लेम नाही आहे इथं. सो डिफरन्शिएट with respect to x. घ्या डेरिव्हेटिव्ह. सो दॅट इम्प्लाइज log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y dy over dx that is equal to y into log x. डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, u into v. सो फर्स्ट फंक्शन ॲज इट इज d by dx of second function plus second function as it is d by dx of first function. So I have 1 by y dy by dx is y by x log x चा डेरिव्हेटिव्ह प्लस log x dy by dx y चा डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर आपण काय करतो, dy च्या टर्म्स एकत्र आणतो. सो ही पलीकडे घेऊन जावा, इकडे टर्मच नाहीये. सो इकडचं 1 upon y dy by dx तसंच, तिकडून मायनस लॉग एक्स डी वाय बाय डी एक्स आपण लेफ्ट हँड साईडला आणलं, राईट हँड साईडला राहिलं वाय बाय एक्स. त्यानंतर डी वाय बाय डी एक्स कॉमन घेतो आपण. सो डी वाय बाय डी एक्स कॉमन इंटू ब्रॅकेट 1 upon y मायनस लॉग एक्स इज इक्वल टू वाय बाय एक्स. आता आपल्याला काय काय पाहिजे त्या पद्धतीनं सगळ्या ॲडजस्टमेंट्स करून घ्यायच्या. सो काय काय पाहिजे बघा आपल्याला, वाय स्क्वेअर अपॉन एक्स 1 मायनस लॉग वाय पाहिजे, हरकत नाही. डी वाय बाय डी एक्स तरी काढून घेऊया आपण आधी. सो व्हॉट इज डी वाय बाय डी एक्स, वाय अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस वाय 1 बाय वाय मायनस लॉग एक्स. डिनॉमिनेटर सेम करून घेऊ इथला. सो डी वाय बाय डी एक्स इज y upon x into 1 minus y log x over y. हा y न्यूमरेटर मध्ये जाईल, so that it will become y square. So what I have is dy over dx is y square upon x into bracket 1 minus y log x. राईट. आता आपल्याला काय पाहिजे, y स्क्वेअर मिळालं, x मिळालं, 1 मायनस आपलं आलं y log x, त्यांना पाहिजे log y. मग y log x कुठं आहे का बघा, हे बघा इथं y log x, त्याची व्हॅल्यू किती आहे log y. मग जे पाहिजे त्याला मी इक्वेशन देतो, अजूनपर्यंत कुठंच दिलेलं नाही आहे. राईट. सो that implies what is dy over dx, that is equal to y square upon x into bracket 1 minus
आणि हा जो y log x आहे त्याच्या जागी मी काय टाकणार log of y आणि ह्याला रिझन फ्रॉम इक्वेशन 1 अँड दॅट इज युअर प्रूफ. ओके, सो ज्या पद्धतीनं आपल्याला जसं प्रूफ करायला दिलेलं असतं त्या पद्धतीनं आपल्याला ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग इथं जर काही वेगळं आणखीन प्रूफ दिलेलं असेल तर ॲडजस्टमेंट थोडी वेगळी आली असती त्या पद्धतीनं. पण सगळ्यांमध्ये कॉमन पार्ट dy/dx तुम्हाला काढावाच लागतो. त्यानंतर पुढं जसं प्रूफ असेल त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट्स करायचे. ओके, सो अशा पद्धतीनं आपण इम्प्लिसिट फंक्शनचे प्रॉब्लेम्स सोडवणार, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्स आणि वायचं कॉम्बिनेशन दिलेलं असेल आणि मी सगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स घेतले ज्याच्यामध्ये फंक्शन टू द पॉवर फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल आहे, ट्रिग्नॉमेट्री आहे, लॉगॅरिथम आहे, राईट. सो आजच्या सेशनला आपण इथं थांबूया. नेक्स्ट सेशनला आणखीन काही वेगळे प्रूफ असतील, आणखीन काही वेगळे एक्झाम्पल्स असतील तर त्याच्यानुसार आपण कंटिन्यू करू. ओके, सो आज आपण इथं थांबूया, नेक्स्ट सेक्शनला भेटू. थँक्यू.